अमरावतीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या मंचाच्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेचा आंबेडकरी अनुयायांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। खरगे दलित असल्यामुळे मंचाचे शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून ही घटना मनुवादी विचारसरणीचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे। या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलंय। सर्वोच्च सभागृहाचा विरोधी पक्ष नेता आहे, तो मागासवर्गीय असल्यामुळे त्याच्यावर असा अन्याय करण्यात आला, असंही ह्याची पुनरावृत्ती कोणाही विरुद्ध होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण भारतात आम्ही आंदोलन करतो आहोत। त्याचाच एक भाग म्हणून येथील अमरावतीतील सर्व आंबेडकरी आणि बहुजनांच्या सर्व संघटनांनी मिळून आम्ही खरगे साहेबांचा जो संवैधानिक अपमान झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहोत। आणि सरकारला आम्ही पुनश्च सांगू इच्छितो, उपवर्गीकरणासारखं आम्ही याच्यावर स्वस्थ बसणार नाही। ज्यात हल्द्वानी नावाचं गाव आहे, ज्या ठिकाणी विरोधी पक्षनेते, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशा माणसाला, ज्या माणसाला नामोहरण करता येत नाही, त्यांच्यावर ईडी लावता येत नाही, त्यांच्यावर कोणते बाकी खटले भरता येत नाहीत, म्हणून त्यांच्या अस्मितेवर घाला घालण्याचं काम बीजेपी सरकार करत आहे। म्हणूनच ज्या ठिकाणी त्यांची सभा होती, ती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी भाजपाच्या पुरस्कृत अशा संघटनांनी त्या ठिकाणी पूजा अर्चा करून त्या जागेचं शुद्धीकरण केलं आहे।